खरं तर केमिकलने एकेकाळी रोग जात होते, परंतु हानिकारक बुरशींना किंवा कीटकांना ते केमिकल कुठेतरी पचायला लागलं आणि त्याच्यानंतर ते जगायला लागले, त्यात वास्तव्य करायला लागले. केमिकलने सुद्धा त्या मरत नाही आहेत. शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपण आलो संत्रा पिकामध्ये, ज्यांनी एका शेतकऱ्यानं खरं तर आंतरपीक घेतले शेवंती या फुलपिकाचं. खरं तर शेवंती हे फुलपीक खूप पैसे देणारं पीक आहे, परंतु या पिकामध्ये जे प्रॉब्लेम आज बघणार आहोत ते प्रॉब्लेम जवळपास सर्वच पिकामध्ये तो की मर रोग ज्याला म्हणू शकतो, मर रोग किंवा सड रोग, असे प्रॉब्लेम सगळ्याच पिकामध्ये. त्यामुळं हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा, कारण हा आपल्या शेतामध्ये कोणत्या ना कोणत्या पिकाला लागलेला हा रोग आहे, त्याचं कारण काय आणि त्याच्यावर परफेक्ट उपाय काय हे आपण जाणून घेणार आहोत. आपण आलो शेनगाव तालुक्यामध्ये. शेनगाव तालुक्यातील शेतकरी आपल्यासोबत आहेत. त्यांनी सगळे उपाय याला केलेले आहेत. नेमकं झालंय काय, त्यांनी कशा पद्धतीनं त्याच्यावरती नियंत्रण मिळवलं काय हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. दादा नमस्कार. 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 मला सांगा, तुम्ही हे जे शेवंती पीक घेता किती वर्षापासून घेता? 3 वर्ष वाले. 3 वर्ष वाले. बरं, मला सांगा किती नफा कमवला, म्हणजे मागच्या वर्षी किती पैसा कमवला ते किती क्षेत्रामध्ये? अर्ध्या एकरात 2.5 लाख रुपये. अर्धा एकर म्हणजे तुम्ही अर्धा एकर हे आंतरपिकातलंच अर्ध होतं? अर्ध हो, म्हणजे आंतरपिकातला अर्धा एकर. बरोबर, त्याच्यामध्ये 2 लाख रुपये तुम्ही कमावले. परंतु यावर्षी तुम्हाला कोणता प्रॉब्लेम येतोय? यावर्षी काय सड लागली साहेब? सड लागली म्हणजे मर लागली. हो. आणि काय उपाय केला होता? मी काय बुरशीनाशक सोडले, समजे खतं गीतं वगैरे समजा टाकले, पण हे काय जागेवर येईन. सगळं केमिकल सोडलं होतं? केमिकल काहीच अटकावून म्हणजे त्याच्यावरती काहीच तुम्हाला नियंत्रण तुम्ही त्याच्यावरती मिळवू शकले नाही? बघा शेतकरी मित्रांनो, होतंय काय, म्हणजे रोग काय आणि आपण करतो काय. खरं तर केमिकलने एकेकाळी रोग जात होते, परंतु हानिकारक बुरशींना किंवा कीटकांना ते केमिकल कुठेतरी पचायला लागलं आणि त्याच्यानंतर ते जगायला लागले, त्यात वास्तव्य करायला लागले. केमिकलने सुद्धा त्या मरत नाही आहेत. खरं तर त्याच्यावरती परफेक्ट नियंत्रण कसं मिळवायचं, आता जर आपण बघितलं तर या ठिकाणी जर आपण बघितलं अशा पद्धतीची मर लागलेली, सड लागलेली. आता या मुळाकडे जर आपण बघितलं, त्याला वरची साल निघून येते आणि याला अटकाव अशा हानिकारक बुरशांचा झाला आहे. पिथियम, रायझोक्टोनिया किंवा फ्युजेरियम अशा हानिकारक बुरशांचा अटकाव याच्यावरती झाला आहे. आणि त्यामुळं याच्यावरती करायचं काय नियंत्रण, तर मेटलॅक्झिल, मॅन्कोजेब असे बरेच केमिकल बाजारामध्ये आहेत, परंतु त्याच्याने नियंत्रण काही मिळत नाही आपल्या अशा रोगांवरती. त्यामुळे आपल्याला याच्यावरती नियंत्रण मिळवायचं असेल तर ट्रायकोडर्मा, सुडोमोनास अशा मित्रबुरशांचा आपल्याला वापर करावा लागेल, कारण ह्या आपल्यासाठी मित्रबुरशी आहेत. आणि अशा मर रोगासाठी, सड रोगासाठी त्याच्यावरती ती हानिकारक शत्रुबुरशी म्हणून ती काम करते. त्यामुळे आपण जर अशा बुरशांचा, क्वालिटीच्या बुरशांचा जर आपल्याला वापर करायचा असेल तर 2 प्रोडक्ट मी तुम्हाला सांगतोय. बायोफॅक्टर कंपनीचं निओ लाईफ आणि दुसरं म्हणजे जर आपल्याला परत वापरायचं असेल तर आपण इन्व्हिक्टस हे प्रोडक्ट वापरू शकतो. चांगल्या पद्धतीनं ते नियंत्रण मिळवतात. त्यामुळे नक्कीच शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर असं कोणत्याही पिकामध्ये जर सड आणि मर रोग दिसून येत असेल तर आपल्याला फक्त हे 2 प्रोडक्ट वापरायचे. चांगल्या क्वालिटीचा जबरदस्त रिझल्ट या 2 घटकामुळे, 2 औषधामुळे आपल्याला मिळतो. धन्यवाद.